मॅन ऑफ द मॅच इथे मध्ये डेडिकेट केली जाते सुभाष पाटील यांच्या माध्यमातून. नवनीत आपण आपल्याला या ठिकाणी मात्र पाहू शकाल, यालाच म्हणजे खऱ्या अर्थानं सिनियर क्रिकेटर येणाऱ्या नवीन क्रिकेटरला देणारी स्थिती किंवा त्या मॅच मध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज रमेश जाधव उर्फ बालाभाऊ याने जर विकेट रॅटिंग कंप्लीट केली तर डॉक्टर दत्ता सदगीर यांच्याकडून 1001 रुपयाचा कॅश प्राइज असेल. त्यानंतर तुषार मांजे यांच्याकडे देखील 500 रुपये असतील. धन्यवाद डॉक्टर साहेब, आपलं देखील मनापासून आणि खऱ्या अर्थानं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. खूप सारी मेहनत आपण देखील या स्पर्धेकरता घेतली आहे आणि बालाभाऊ यांच्या विकेट रॅटिंग करता डॉक्टर दत्ता सदगीर यांच्याकडनं 1001 रुपयाचा आहे. मॅचला सुरुवात दोन्ही टीम करता बेस्ट ऑफ लक. स्ट्रायकर एंड वरती आहे बॅटर अजित, स्टेप आउट केले, पुढून खेळण्याचा प्रयत्न केलाय. प्रथमेश जाधव यांच्याकडनं देखील 2000 रुपये टोटल आपण जर पाहिले तर 3500 रुपयाचं प्राइस या ठिकाणी विकेट रॅटिंग लागलं गेलंय. तर आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाते नवनीत याला. पाहू शकतो नक्कीच या ठिकाणी सन्मान यदनीय पाहू शकाल डॉक्टर दत्ता सदगीर यांच्या शुभ असते. पहिला बॉल दोन्ही टीम करता ही महत्वाची मॅच आहे. इथे आपण जर पाहिलं तर विजय ज्या दिशेनं असेल त्या मॅच कडे, ज्या टीम कडे असेल ती मात्र इथे पुढच्या प्रवासाकडे असेल. आपण जर पाहिलं या मॅच मध्ये खूप काही पाहायला मिळेल. यावेळी स्विंग अँड मिस, अप्रतिम डिलिव्हरी, सुपर बॉल. बालाभाऊची गोलंदाजी पण पाहतोय खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीनं रमेशजी जाधव. यशस्वी रिसोर्स कडून आपण जर पाहिलं तर 1001 जर खूप सारं प्राइज आता इथं पाहतोय, कारण प्रत्येक टीम करता आणि प्रत्येक व्यक्ती करता खूप मोठं प्राइज देखील लागलं जात आहे. हे प्राइज नाही, इथे मात्र ऊर्जा दिली जाते प्रत्येक गोलंदाजचे बॅटर असेल. आता एका साईड पाहू शकाल ओल्डी गोल्डीकडनं पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र इन्फॅक्ट प्लेअर म्हणून अशा पद्धतीनं जी गोलंदाजी आपण पाहतोय. आपण जर पाहिलं तर इस्ता कवड आणि वाईडी श्लॉंगा मध्ये मनोज जाधव, एशियनच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल अमोल पाटील. सगळी गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र कंप्लीट केली आहे रमेश जाधव याने. पहिला बॉल आपण जर पाहिलं तर 2 धावा, त्यानंतर डॉट व्हाईट बॉल, 2 बॉलचा खेळ ते कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती आहे 3 या धावसंख्येवरती आहे. आणखीन एक बॉल, क्या बात आहे, सुपर गोलंदाजी. आणि मग बॅटने खेळायचं होतं खरंच त्यांना पाहू शकाल थोडंसं ऑप्शन दाखवण्याचा प्रयत्न सफल झाले होते बॅटर, मात्र त्यानंतर पाहताना की चांगली लेंथ या ठिकाणी पाहायला मिळते. लाईनअप देखील क्लिअर आहे रमेश जाधव यांच्याकडनं. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये आहे टॉप क्षेत्रामध्ये, इथे मात्र सेल होईल कॅरी, विकेटचं बदन आणि फर्स्ट विकेट इज डाऊन आणि बिग बॅटर पाहू शकाल श्रवण ठाकरे यांच्याकडनं झेल करता पाहू शकाल की 200 रुपयाचं प्राइस झालंय. बॅट्समनचं नाव माहिती आहे का मान्या? 4 बॉल दिस कंप्लीट अँड फर्स्ट स्पेल पाहू शकाल न्यू बॅटर मिस्टर संतोष स्ट्रायकर एंड वरती बॉल क्रमांक 5 मेंटेड पाहोबे. आपण जर पाहिलं तर खूप साऱ्या पद्धतीने येलो जर्सी तुम्हाला पाहू शकाल. इथे फक्त हलक्यात बॉल उडवले चेंडू हवेमध्ये फाईट मध्ये आणि सर या ठिकाणी मात्र अशोक कासार करणार नाही चुकी, विकेटचं बदन, विकेट क्रमांक 2. पाहू शकाल थोडस इथं आम्ही देखील विचार करतो, जवळजवळ 3500 रुपयाचा प्रश्न आहे आणि हा बॉल देखील 3500चा आहे. या बॉल वरती जर विकेट आली तर नक्कीच बालाभाऊ यांच्याकडनं 3500 रुपये, डॉक्टर दत्ता सदगीर यांच्याकडनं 1000 रुपये, त्यानंतर तुषार मांजा यांच्याकडनं 500 रुपये, यशस्वी रिसॉर्ट कडनं 1000 रुपयाचं प्राइस, त्यानंतर प्रथमेश जाधव यांच्याकडनं 2000 रुपये. अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं तर 3500 रुपयाचा बॉल आहे, 4500.
आपण जर पाहिलं तर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात आयोजक. जर आपण पाहू शकाल की सिरीज करता 40+ जे आपण पाहू शकाल, जे मात्र एसीसी रिसॉर्ट मध्ये त्या कपल करता ज्या व्यक्तीला जे मात्र सिरीज जाईल त्या कपल करता मात्र वन डे हा मात्र इथे मात्र हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. आणि जवळ आपण जर पाहिलं तर 4500 रुपयाचा हा झेल म्हणावा लागेल. आणि इथे मात्र पहिला का खेळाडू ठरेल जो मात्र 4500 रुपयाचा मानकरी. पाहू नक्कीच रमेश जाधव बालाभाऊ ठरतात. विकेट साठी सध्या केले जोरदार त्यांच्या करता. आणि गोलंदाजी सुपर बॅक टू बॅक 3 विकेट्स गॉन. डॉक्टर साहेब देखील हसतायत, त्यांची स्माइल सांगून जाते की क्या बात आहे. माणिक भुईर आपण संपर्क साधायचा. माणिक भुईर चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक फर्स्ट इथे कंप्लीट झाली आहे. धावसंख्या फलकावरती आपण जर पाहिली तर 3 विकेट्स नंतर फक्त आपण पाहतोय स्कोर कार्ड. चला आपण प्राइस जमा करायचंय. चला प्राइस जमा करा. ज्याने आपण पाहू प्राइस आपल्यापर्यंत जमा करायचं आहे. डॉक्टर साहेब यांच्याकडनं 1000 रुपये, तुषार यांच्याकडनं 500 रुपये, एसएससी रिसॉर्ट कडनं 1000 रुपये आणि प्रथमेश जाधव यांच्याकडे 2000 रुपये. चला थोडस स्पीडअप करा. ओव्हर क्रमांक 2 यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे एक चांगली कुडूस एकाच पाहायला मिळणार आहे. नक्कीच एसएससी रिसॉर्ट कडनं 1000 रुपये ऑनलाईन मात्र बालवा यांच्या मोबाईल मध्ये फोन पे केले गेलेत. त्यानंतर डॉक्टर साहेब यांच्याकडनं देखील 1000 रुपये. चला नक्कीच चतुर्भुज आपला 12वा खेळाडू जॉईन करायचा आहे, ते अपडेट करावं लागतं. चतुर्भुजचा 12वा खेळाडू नावं सांगण्याकरता तरी या, कारण इथे प्रत्येक खेळाडूची नावं आम्हाला माहिती नाहीयेत. आणि डिजिटल ऑपरेटर थोडस मात्र या ठिकाणी ते देखील सहकार्य करा. त्यानंतर आपण जर पाहिलं तर खेपजी खानिवली आणि अमित कुडुसकर यांच्यामध्ये मॅच पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मागवरती पाहतो. ओव्हर क्रमांक 2 मनोज जाधव यांच्याकरता देखील डॉक्टर साहेब यांच्याकडनं, डॉक्टर सदगीर यांच्याकडनं 1001 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाजी मागवरती आहे. डॉक्टर साहेब आज नक्कीच पूर्णपणे विचार करून या स्पर्धेमध्ये आलेत. कालचा दिवस त्यांच्याकडे थोडस आपण पाहिलं तर स्पर्धेमध्ये खेळतोय, मात्र कुठेतरी म्हणावं लागेल की पराभूत सण करावं लागेल. स्पर्धेवर त्यांना देखील त्यांच्या टीमला जावं लागलं. पण म्हणतो ना क्रिकेटमध्ये एकाचा विजय तर एकाचा पराजय हा निश्चित असतोय. आता मॅचच्या दिशेने मनोज जाधव गोलंदाजी मागवरती आहे. यावरी हलक्या त्याने खेळायचा प्रयत्न केलाय. परफेक्ट रिच पाहू शकाल. ऑन द कार्पेट शॉर्ट थलबॅट टिपला बॉल निघून चालत. सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे सहज कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धावेच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो या ठिकाणी 6 या धावसंख्येवरती आहे. मनोज जाधवने पहिला बॉल आपण जर पाहिलं तर वाईट येताना गेला. त्यानंतर दुसरा बॉल ती 2 धावा पाहायला मिळतात. दोघांकरता इंपॉर्टंट मैच है, कारण अभी तक रेस तो जारी है, सफर तो बहुत लंबा है, लेकिन उसे तय तो करना ही पड़ेगा. मनोज जाधव खूप काही जरी बाकी आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर इथे रवींद्र पारधी नवीन बॅटर इसके नेटवर्कच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहतोय आणि खऱ्या अर्थानं खूप सारे लाईक्स देखील स्पर्धेकरता येतात. एक चांगली क्लिअरिटी, एक चांगला वॉइस तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतोय. तुषार ठाकरे वारेट यांच्याकडनं स्पर्धेबाहेर हैवा कॅच करता नक्कीच किती प्राइस 1000 रुपयाचं प्राइस आहे, 100 रुपयाचं प्राइस आहे.
चला मॅचला सुरुवात. 3 विकेट लॉस ऑफ अँड 6 रन ऑन कार्ड आपण पाहतोय. मनोज जाधव गोलंदाजी मार्क वरती आहे. रवींद्र पारधी पाहू शकाल नक्कीच नवीन बॅटर. शफल चाले त्यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. परफेक्ट आपण पाहिलं तर मिडल शवर्ण बॉल इथे मात्र डिलिव्हर केला गेलाय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आहे मनोज जाधवकडे. स्लोअर लाईन पाहू शकाल पण कुठेतरी आपण ब्रेकचा वापर पाहायला मिळतोय. त्यात आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहू शकाल स्लोअर लाईन ऑफ लेंथ तो गोलंदाजी करतोय आणि कुठल्याही प्रकारचा त्याच्या गोलंदाजीवरती पेस नाही आहे. आणि इथे त्या पाहू शकाल की ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे त्याच पद्धतीनं आतापर्यंत चांगल्या पद्धतीनं ह्या ओव्हर्समध्ये तो डिलिव्हर करतोय. यावली परफेक्ट जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र नक्कीच लॉंगर रिझनला झाला जिथे मात्र इंटू द गॅप इज क्लिअर ॲट बॉन्ड इज क्लिअर. चौकार 4 धावा. चार रन्स आपण धावसंख्या जर पाहिली तर 10 रन ऑन कार्ड 10 या धावसंख्येवरती आहे. चला थोडंसं आपण स्पीडअप करावं लागेल पण आपण देखील आपला टाइम देखील सेट करायचा आहे. प्रत्येक ओव्हरला फक्त 5 मिनिटं द्यायच्या. आयोजनच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना पोहोचते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. इथे बॉलला उडवला चेंडू हवेमध्ये आहे. फायनल स्क्वेअरच्या मधोमध 30 सेकंदला क्रॉस करण्याकरता बॉल आपण पाहतोय. 2 धावा सहज कंप्लीट केल्या जातील. 2 धावांच्याच मदतीनं इथे आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड 2 रन्सनं जाऊन पोहोचले ते मात्र 12 या धावसंख्येवरती. षटकातील आतापर्यंत आपण पाहिलं तर या ठिकाणी 3 बॉलचा खेळ आपण पाहतो ज्या पद्धतीनं कंप्लीट केलं. 4 बॉलचा खेळ आपण पाहतो ज्या ठिकाणी कंप्लीट केला गेलाय. आणि त्याच पद्धतीनं आतापर्यंत एक चांगली लेंथ आहे. एक चांगलं लाईन ऑफ मनोज जाधव कडनं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मोठा स्ट्रोक आतापर्यंत एकही मारू दिला नाही मनोज जाधवनं. नवीन बॅटर जरी पाहू शकाल की टॉप ऑर्डरचे बॅटर आहेत ते मात्र हलक्याने बाद झाले. आपण जर पाहिलं तर अजित सारखा खेळाडू बाद झाला. मग त्यानंतर पाहू शकाल की कृपेशला आपण पाहिलं मैदानाच्या त्या पाहू शकाल संतोष आणि वैभव आपण पाहतोय बॅक टू बॅक विकेट्स पाहायला मिळाला. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र परफेक्ट रिझन शपडून खेळला गेला. क्रॉस द लाईन बॉल मात्र निघून चाललाय. सरळ मात्र बाउंड्रीला क्लिअर करतोय. इथे आला आणखी एक चौकार 4 धावा. धावसंख्या आपण जर पाहिली तर 16 या धावसंख्येवरती आहे. 20 या धावसंख्येवरती आहे. षटक आपण जर पाहिलं या ठिकाणी 2 कंप्लीट झाले आणि 2 ओव्हर्स नंतर धावसंख्या टोटल 10च्या सरास. सोळा धावा आहेत. सोळा धावसंख्या. अंतिम बॉल इथे आपण पाहू शकाल म्हणजे स्कोर थोडी देखील अंतिम बॉल काय म्हणणं बॉलला सरळ पिकअप फेकून द्यायचा प्रयत्न केला. शेडू निघून चालला. इथे मात्र ऑन साइडला चौकार 4 धावा. 20 रन्स आपण पाहतोय 20 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. इम्पॅक्ट प्लेअर आपण पाहू शकाल आता मैदानाच्या आतमध्ये श्रवण ठाकरे. या स्पर्धेची आणबाण शान, या स्पर्धेची खऱ्या अर्थानं मान सन्मान आणि स्पर्धेचा उद्या अंतिम दिवस आपण खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल. थेट आपण पाहिलं तर 4 वाजता पहिल्या मॅचला सुरुवात असेल. अंबाडी ते कबाड असूनच्या माध्यमातून आई गावदेवी गोलिवली इन ऍक्शन मध्ये वैभव सध्या तरी त्या खेळाडूचा इन फॉर्म आहे. खासदार ट्रॉफी नुकताच आम्ही कंप्लीट केली आहे. लडके खासदार बाल्यामामा चंबी पाटीलचं मैदान आणि सरपंच अतिश कदमच्या माध्यमातून 5 दिवस ही स्पर्धा आणि तिथे मात्र खऱ्या अर्थानं कोलिवलीनं त्या प्राईजचं मानके ठरली. ती टीम तुम्हाला इन ऍक्शन पाहू शकाल.
गोलंदाजी मॅक वरती ज्ञानेश्वर शेळके आपण पाहू शकाल. डॉक्टर दत्ता सदगीर यांच्याकडनं प्रत्येक विकेट करता 1001 रुपयाचा प्राइज आहे. क्या बात आहे. आता डॉक्टरांचं पाहू शकाल नक्कीच की प्राइस वाढत आहे. ज्ञानेश्वर पाहू शकाल नक्कीच शेळके गोलंदाजी मार्क वरती प्रत्येक विकेट करता डॉक्टर दत्ता सदगीर यांच्याकडनं 1001 रुपयाचा प्राइज आहे. आणि त्यांच्या विरोधात तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल सिकंदर स्पोर्ट्स महापोली. उद्याच्या दिवसाची पहिली मॅच. फुलेंचा बॉल चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहू शकाल. लेंथ पाहायला मिळते. फुलेंचा बॉल लो फुटला पूर्णपणे या ठिकाणी क्रेडिट देण्याचा प्रयत्न केला गेला. गोलंदाजी मार्क वरती असताना गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर ज्ञानेश्वर शेळके आपण पाहतोय. पहिला बॉल इथे डॉट आलाय. बॉल क्रमांक 2 स्पेल क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती आहे. क्या बात आहे. बॅक टू बॅक दोन्ही बॉल इथे मात्र डॉट केले गेलेत. बेधुंद लढा आपण पाहतोय. बॅट फक्त हवेमध्ये फिरवली जाते. आडव्या बॅटनं फेस करायचा विचार बॅटरचा मात्र बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. आतापर्यंत दोन्ही बॉल आपण जर पाहिले तर डॉट आलेत. यावली लो फुटच बॉल सर या ठिकाणी पाहू शकाल. ट्रॅकिंग शॉट चेंडू पत्र निघून चला अलॉंग द कार्पेटनं सिंगल येते. 3 बॉल इथे आपण पाहिलं तर कंप्लीट झाली. धावसंख्या फलकावरती 21-21 या धावसंख्येवरती. पण जर पाहिलं तर महत्वाचे बॅटर त्यांच्याकडनं खूप सारी अपेक्षा होती. महत्वाचे बॅटर बाद झाले. त्यांचं पाहू शकाल थोडंसं दबाव प्रेशर देखील पाहू शकाल या मॅच वरती आपलं पाहू शकाल. आणि आतापर्यंत जी गोलंदाजी आहे ना तीही गोलंदाजी पहिलेच स्पेल आपण जर पाहिलं रमेश जाधव यांच्या हातामध्ये होतं. मला भाऊ त्यानंतर पाहू शकाल 3 विकेट्स आणि 3 रन्स. त्यानंतर मनोज जाधवला गोलंदाजी मार्क वरती आणत 17 धावा देखील आल्या. त्यानंतर तिसरं स्पेल करता ज्ञानेश्वर शेळके आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती त्यातील 3 बॉलचा खेळता कंप्लीट झाला. बॉल क्रमांक 4 राईट ऑफ द विकेट. यावेळी थोडंसं बॅलन्स केलं होतं गुडण्यावरती पाहू शकता. इथे मात्र सिंगलचा प्रयत्न असेल. सुपर आणि बिग विकेट विकेट आपण पाहिलं तर मला वाटतं नक्कीच इथे विकेट झाली असती. मात्र एंड ऑफ जिथं आपण पाहिलं तर एंडच्या दिशेनं फेकण्याचा विचार होता अमोल बाळील त्या ठिकाणी एससीच्या भूमिकेत आपण पाहतोय. 4 बॉल दिस कंप्लीट आणि स्पेल क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. बॉल क्रमांक 5 संतकीचं वातावरण आपण पाहतोय. थोडीशी नक्कीच सुपर दमट वातावरण देखील पाहू शकाल. नुकताच मनीष पाटील यांनी फनलं की खऱ्यानं ड्यू देखील आपण पाहतोय. यावेळी शपडून खेळलाय परफेक्ट मध्ये इथे फटका बसलाय. चुकीचं क्षेत्र निवडलं जिथे मात्र फील्ड अखली होती आणि सरळ त्या ठिकाणी विकेट क्रमांक 4 हॅज गॉन आणि बिग विकेट इज बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर प्रशांत सोनावणे बॅनफॉर्म शिरवले. थाबाड विभागातील खेळाडू स्ट्रायकर विनंती आधीच्या मॅच मध्ये मोठा सुख पहिल्या बॉल फेकण्याचा विचार होता आणि ऑन साइडला बाद देखील झाला होता. या मॅच मध्ये त्याला संधी मिळते आणि प्रशांत जेव्हा संधी मिळते ना त्याचं सोनं करावं लागतं कारण संधी पुन्हा पुन्हा मिळत असते. आता पुन्हा मॅच जेव्हा जेव्हा प्रेशर मध्ये आले ना तेव्हा संधी मिळते प्रशांत सारख्या बॅटरला. पुढून खेळलाय खूप चांगल्या पद्धतीनं. एक सिंगल दुसरा धावायचा प्रयत्न इथे केला जाईल का आणि इथे मात्र फील्ड मध्ये फंबल. 1 नाही 2 नाही तिसऱ्या धावेचा प्रयत्न चौथी धावेल का. प्रशांत एवढ्या वेगाने धावलाय मात्र 4 रन कंप्लीट होतील का. खराब 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 परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. तुमचं गेम वरती लक्ष की तुम्ही मैदानाच्या आतमध्ये किती ऑन आहात आणि तुमचं माइंड कसं आहे पाहिलं जातं. आणि डबल माइंड तिथे मात्र फील्ड करण्याचा प्रयत्न करू नका. या ठिकाणी एफझेड बाईकची चावी जी मात्र आमच्यापर्यंत यतीन पाटील यांनी सुपूर्द केली. कोणाची हरवली असेल तर मात्र आपण इकडनं घेऊन जा. एफझेड बाईकची चावी आहे. यामा एफझेड या बाईकची चावी आहे. तर कोणाची हरवली असेल तर आमच्याशी संपर्क साधायचा आहे. तीन ओव्हर इथे कंप्लीट झालेत आणि धावसंख्या 27 4 विकेट लॉस ऑफ 27 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त आपण पाहिलं तर रनिंग बिटवीन विकेट एक चांगली एनर्जी एक चांगल्या पद्धतीनं फिटनेस पाहायला मिळालं. या मोमेंटला आपण पाहू शकाल की जिथनं 4:35 स्पर्धेला आजच्या दिवसामध्ये सुरुवात झाली आहे आणि आता आपण पाहिलं तर खेळामध्ये परफेक्ट 1 वाजता आहेत. म्हणजे आता देखील मात्र खूप सारी एनर्जी प्रत्येक खेळाडू मी पाहतोय.
त्या जोशामध्ये आहेत प्रत्येक खेळाडू, प्रत्येक टीमकडनं मी पाहिलंय. रात्रीच आपण पाहू शकाल की खऱ्या अर्थाने डे नाईट क्रिकेटमध्ये थोडंसं थकवा देखील जाणवत असेल, मात्र पूर्णपणे झोप सर्वांची उडाली आहे. कारण इथनं प्रत्येक पॉईंट खूप महत्वाचे आहेत. लीगच्या स्वरूपात आपण पाहिलं तर लीग असं म्हणतात की 2 पॉईंट इज इम्पॉर्टंट. 2-2 पॉईंट खूप महत्वाचे आहेत. और क्रमांक 4 शॉर्ट ऑफ लेनचा बॉल इथे मात्र अनसडला खेळायचा प्रयत्न केलाय. अमोल पाटीलनं कलेक्शन जर केलं असं नक्कीच विकेट पाहायला मिळाली असती. मात्र या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेनं स्कोर कार्ड 29 या धावसंख्येवरती. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती अभिजित ठाकरे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहेत. आधीच्या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केली होती. आतापर्यंत पाहिलं तर समोर सोबत दोन्ही चेंडू बदलले गेलेत आणि सरळ त्यांना परिपूर्ण फायदा पाहायला मिळतोय. त्या बॅटचा रिझन पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीनं कनेक्शन पाहायला मिळतात. 2 धावा बॅक टू बॅक प्रत्येक बॉल मागे इथे 2 धावा. इथे प्लॅनिंग आपण पाहू शकाल प्रशांत आणि बॅटर मैदानाच्या आत मी पाहतोय रवींद्र आणि प्रशांत. 3 विकेट आपण जर मात्र हलक्याने बाद झालं तिथे थोडंसं प्रेशर होतं, मग प्रेशरला खऱ्या अर्थानं रिलॅक्स केलं गेलं आणि आतापर्यंत चांगली फलंदाजी. डेड बॉल आपण पाहतोय कारण परफेक्ट ज्या ठिकाणी मात्र अमोल पाटील काहीतरी दर्शवत होते आपल्या प्रत्येक खेळाडूला. 11 प्लेयरचं इम्पॉर्टंट 11 खेळाडू का महत्वाचे आहेत. तुम्ही आधीच्या बॉलमध्ये पाहिलं होतं तिथे फेकी झाली, कलेक्शन झालं नाहीये. मग त्यानंतर चांगला बॉल आहे असं बॉल समथिंग आपण जर पाहिलं तर छान पद्धतीची गोलंदाजी तिन्ही गोलंदाजीने केली आहे. पहिलेच पण आपण पाहिलं रमेश जाधव बालाभाऊ, त्यानंतर मनोज जाधवला गोलंदाजी मार्कवर, त्यानंतर ज्ञानेश्वर शिलकेला पण पाहिलं. आता मात्र अभिजित ठाकरे यांना पाहतोय. और क्रमांक 4 यावेळी आउट ऑफ द ऑफ आपण पाहिलं तर खूप दूरचा बॉल जिथे मात्र पंचांच्या हात समांतर धाव मात्र हवांतर आणि स्कोर कार्ड 32 या धावसंख्येवरती. 3 मॅचचा विचार आपण जर केला ना तर आधीच्या लो स्कोरिंग सर्व मॅचेस झाल्या जिथे आपण पाहिलं तर 40+ ही धावसंख्या, मग त्यानंतर 33 धावसंख्या पाहायला मिळाली. वेटकून खेळला गेला इथे मात्र सेल होईल कॅरी म्हणून जाधव करणार नाही चुकी. विकेट क्रमांक 5 डाऊन. विकेट क्रमांक 5. न्यू बॅटर नैनेश पटेल, पॅन फॉर्म चिंचगर. नैनेश पटेल अनेक वर्ष धनंजय चिंचगर संघाला छान प्राधान्य दिलं, त्यांनी नेतृत्व केलं आणि खऱ्या अर्थानं त्या टीमला खूप साऱ्या पद्धतीनं. ओव्हर क्रमांक 4 त्यातील 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. नैनेश पटेलच्या बॅट मधनं चांगला प्रहार होता. पौशल्याची मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत आपण पाहिलं तर ओल्डी गोल्डीकडनं एक चांगली फील्ड पाहायला मिळते. कुठेतरी मिस होत नाहीये. चांगल्या पद्धतीनं प्रोटेक्शन देत आहेत, खूप चांगल्या पद्धतीनं बॉल वरती येत आहेत. मग त्यानंतर पाहू शकाल की नजर देखील देशना अशा पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीने या मॅच मध्ये पूर्णपणे त्यांचे 100% आपल्याला पाहायला मिळतात. इथे प्रशांतच्या बॅटमधनं चेंडू हवेमध्ये आहे. श्रवण ठाकरे त्या ठिकाणी सेल ड्रॉप. श्रवण ठाकरे पकडो कॅच. छेल छुटा सपना टुटा. कारण प्रशांत सारखा पाहू ज्या ठिकाणी बॅटर पाहायला मिळत आहे. क्रमांक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 4 ओव्हर आपण पाहतो ज्या ठिकाणी कंप्लीट झालेत आणि 4 ओव्हर्स नंतर 24 बॉल्स इज कंप्लीट अँड फर्स्ट इनिंग. धावसंख्या 34 या धावसंख्येवरती ओव्हर क्रमांक 4. चला यानंतर दोन्ही कॅप्टन्स आपण या टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये केबीजी खानिवली आणि मी कुडुसकर. केबीजी खानिवली संघाचा कर्णधार विनोद भाऊ आणि त्यानंतर मी कुडुसकर मधुसूदन पटेल आपण टॉस करण्याकरता या. अमोल पाटील गोलंदाजी मार्कवरती, मन फॉर्म झडके.
डॉक्टर दत्ता सदगीर यांच्याकडनं अमोल पाटील यांच्या हॅट्रिक करता देखील एका विकेट करता 1001 रुपयाचं प्राइज आहे. अमोल पाटील गोलंदाजी मागवरती आज मात्र फलंदाजीने चमक दाखवली नाही अमोल पाटीलनं. मात्र या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. 1 विकेट आणि 1001 डॉक्टर साहेब यांच्याकडनं. इथे प्रशांतच्या बॅट मधनं पुनश्च एकदा चेंडू हवेमध्ये आहे. शेवटी उंची तेवढी होणार नाही बा तिथं लांबी. प्रतापला इथे मात्र फलंदाज झाला. विकेट क्रमांक 6 आणि इथे मात्र डॉक्टर साहेब यांच्याकडनं 1001 रुपयाचं प्राइज. ही स्माइल सांगून जातीये. बोल्ड साठी आहे. मग इथे आपण पाहतो कॅच करता. मला वाटलं कॅच करता देखील 500 रुपये. सुहास मानफॉर्म घोटगाव त्यांचे पाठीराखे मी संध्याकाळपासून पाहतोय. मग भुवन असेल मग रूपम पाटील यांच्याकडनं जर सुहास याच्या बॅट मध्ये षटकार झाला तर रूपम पाटील घोटगाव यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आपलं देखील सुहास याच्याकरता मात्र 500 रुपयाचं, रूपम पाटील घोटगाव यांच्याकडनं 500 रुपयाचं प्राइज आहे. षटकार जर आला तर या बॉलवरती अमोल पाटील. बॉल क्रमांक 2. इथे पंचांकडे जोरदार अपील. मात्र तुमच्या पाठीचा बॉल पाहायला मिळतोय. अपील चांगली होती अमोल पाटीलकडनं. सुभाष कडनं पाहू शकाल तर षटकार आला तर नक्की रूपम पाटील घोटगाव यांच्याकडनं 500 रुपयाचं प्राइज आहे. शर्मन घोटगावचे एक सिनियर क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. चौकार आला तरी 500 रूपम पाटील यांच्याकडनं. मला संधी मिळेल का रूपम पाटील पाहू शकाल का अंतिम 4 बॉल बाकी आहेत. आता नैनेश पाटील सायकर एंडवरती आलाय. बॉल क्रमांक 2. धावसंख्या 35 या धावसंख्येवरती आहे. आणि अमोल पाटील यांनी जर स्टंप जर तोडला तर नक्कीच डॉक्टर सदगीर यांच्याकडनं 5000 रुपयाचं. स्विचिटचा फटका नैनेश पाटीलच्या बॅट मधनं फक्त पाहू शकाल. मॅक्सवेल कॉपी बुक स्टाईल कॅश रक्कम डॉक्टर आमच्याकडे घेऊन आलेत. ती देखील मोजली जाते. टोटल 500 रुपयाच्या 10 नोटीस आणि मध्ये 5000 रुपये. स्टंप तोडला तर मात्र 5000 रुपये अमोल पाटील. क्या बात आहे. पूर्ण रात्रीची मेहनत जर असेल अमोल पाटील तर आज मात्र पेस करावा लागेल. जर स्टंप तोडला तर डॉक्टर साहेब यांच्याकडनं 5000 रुपयाचा प्राइज आहे. प्राइज देखील आमच्याकडे जमा झाली आहे. क्या बात आहे. दिनेश पटेल वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न. इथे मात्र सुपला खेळायचा प्रयत्न होता. अपरकडे पूर्ण विचार होता. पहिला चेंडू आपण परत स्विचच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला होता. 2 खेळांच्या मधोमध गॅप शोधलं होतं. धावसंख्या 37 या धावसंख्येवरती. टॉस बॉक्स मध्ये लगेच आमचे साथी कॉमेंटेटर रोहन पाटील टॉस नक्कीच घेत या इनिंग नंतर. एका साईडने पाहू शकाल टॉस केलं जाते ते लगेच. फुलेंचा बॉल. चार बॉल इथे पाहू शकाल नक्कीच. 5 बॉल कंप्लीट झालेत. अंतिम बॉल. पिकअप केलेले बॉलला खूप सगळे पाहू शकतो. इथे मात्र फाईटचा खेळाडू फील्ड करेपर्यंत सिंगल दुसरा धावेचा प्रयत्न. इथे 2 रन इज कंप्लीट. 2 धावा प्रयत्नानंतर इथे विकेटचं सुद्धा पाहायला मिळतंय. सिंगल आली आहे. धावसंख्या आपण जर पाहिली तर 5 ओव्हर नंतर पहिल्या इनिंग्स मध्ये पहिल्या पूर्णार्धामध्ये 38 या धावसंख्येवरती विजयाकरता 39 धावांचं संव्हान आहे. कशा पंचेस केले जातील आणि कशा डिफेंड केले मात्र ऐकण्याकरता पुन्हा एकदा रोहन पाटील आणि स्कोरर म्हणून गणेश आपण यायचं जॉईन व्हा. स्कोरर म्हणून गणेश
हॅलो चेक. धन्यवाद गणेश पांडव व्हॉइस ऑफ केरठण. जाऊया आपण सामन्याकडे. आपण पाहत आहात BS40+ बिग बॅश लीग. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तर पॉइंट टेबलकडे एकदा नजर टाकणार आहोत आपण. तर विशेष पारितोषिक आलेलं आहे सुहास पाटील घोडगाव यांना. जर पहिलं षटक दिलं तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि प्रति विकेट करता 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. सुहास पाटील घोडगाव यांच्याकरता. रूपम यांच्याकडून. अनुपम नाही तर रूपम. जेवढे खेळाडू आहेत तेवढेच खेळाडू घेऊन तुम्हाला खेळावं लागेल, कारण की आपण ड्रेसिंग दिलेली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं वेगळं वातावरण होऊ नये. त्यामुळे जेवढे आपले खेळाडू आहेत तेवढेच घेऊन खेळा. आणि अशा वेळेस आम्ही एकच वाक्य म्हणतो, हिशोब हिशोबाच्या ठिकाणी. खरंच आमच्यापर्यंत माहिती आलेली आहे. श्री चतुर्भुज स्पोर्ट्स कोडूर संघाचे संघमालक यांनी सुहास याच्यावरती खऱ्या अर्थानं दातृत्व दाखवणं तितकंच गरजेचं आहे. कारण की षटक जर त्याला हाताळण्याकरता दिलं तर 200 रुपये आणि प्रति विकेट करता 500 रुपये. पण ज्यांनी बक्षीस लावलं त्यांना एकच सांगेन की पहिली 2 ओव्हर जी आहेत ते 45 कॅटेगरी करत आहेत. त्याच्यामुळे तुमच्या बक्षीस लावण्याला काडी मात्र अर्थ नाही. काडी मात्र अर्थ नाही. त्यामुळे तुमचं बक्षीस जे आहे, जेव्हा सुहास गोलंदाजीला येईल तेव्हा आम्ही ते पारितोषिक आपल्यापर्यंत निश्चितप्रमाणे सुहास याच्याकरता लावू. तर जाऊया सामन्याकडे. ओल्डी संघाला धावा करायचे आहेत निर्धारित 30 चेंडूमध्ये. याचाच अर्थ 5 षटकामध्ये 39 सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सलामीचा बॅटर्स सज्ज आहे. आपण पाहतोय मनोज जाधव आणि त्याच्या समवेत अशोक कासार हे बॅटर्स. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती पहिला चेंडू हाताळला जाईल. गोलंदाज आहे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू निघून चालला. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सीमा पार. मिळतील धावा 4. देखणा चौकार आपण पाहतोय. दहा खेळाडू आहेत. त्यामुळेच जर आपण पाहिलं
तर सामना सुरूच राहील. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, निघून चाललाय चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल तत्पूर्वी आपण पाहतोय धावा जोडल्या जातात. त्या दोन धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचेल 6 या अंकावरती. यावेळेस मात्र फटका देखणं आहे, इन बिटवीन द गॅप निघून चाललाय चेंडू. सुहास याच्या मस्तकावर दस्तक देणारा चौकार. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय ओल्डी गोल्डी स्पोर्ट्स संघाकडनं. गोलंदाज तयार, पुढचा चेंडू. यावेळेस मात्र खडे खडे प्रहार करण्याचा प्रयत्न आणि अगदी चेंडू जो आहे तो मात्र निघून गेलाय थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र पायचीतची अपील, नियम क्रमांक 36 अनुसार पंचांनी बोट आकाशाकडे उंचावलंय. फलंदाज बाद, मनोज बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय रवींद्र ज्याने चेंडूची हाताळणी केली. ती एकंदर 6. दुसरे षटक आता मात्र मार्गस्थ केलं जाईल. धावा आहेत फलकावरती 11. बिठाकरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र सन्मान दिला गेलाय, हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता मात्र घडलंय काय, तिसरी धाव चित्त्याच्या चपळाईने आणि अगदी जर आपण पाहिलं तर राजधानी एक्सप्रेस वेगाने पूर्ण केली दोन्ही फलंदाजाने. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर अशोक कासार यांची इथून मात्र दमछाक पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 14 या अंकावरती. गोलंदाज तयार, यावेळेस मात्र नैनेश पटेल स्वतः चेंडू खाली, झेल सुटेल तो कसला. नैनेश पटेल याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. फलंदाज बाद, अशोक कासार बॅक टू द डगआउट. षटक क्रमांक 2 अजूनही सुरू आहे आणि बरेचसे श्रावण ठाकरे यांच्या पाठीराख्यांचं म्हणणं आहे त्यांनी फलंदाजी करता यावं, पण 45 कॅटेगरी करता अजूनही षटक 2 सुरू आहे. जर श्रावण ठाकरे फलंदाजी करता आले तर 200 रुपये आणि प्रति षटकार 500 रुपये.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रमेश बाळा जाधव, गोलंदाज वैभव याला आपण पाहतोय. आशिष करता मात्र क्रिकेट हा जो खेळ आहे तो काय मात्र नवीन नाहीये. कवड नगरी मात्र आशिषाने खूप चांगल्या रीतीने गाजवले. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र सन्मान दिला गेला आहे आणि अशा धावा घेण्यामध्ये रमेश बाळा जाधव मात्र एक्सपर्ट आहेत. धावा जोडल्या जात आहेत त्या दोन आणि या दोन धावेच्या बढतीनं धावफलक आपण पाहतोय. धावा आहेत त्या फलकावरती गणेश जाधव आमच्यापर्यंत दर्शवत आहेत 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. रमेश बाळा जाधव यांनी षटकार मारला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. डॉक्टर दत्ता सदगीर यांच्या वतीने यावेळेस मात्र निवडलंय कव्हरचं क्षेत्र. चेंडू दंडन करीत निघून गेलाय सीमा पार. मिळतील धावा 4, मिळतोय तो चौकार. चौकाराच्या भरतीने धावफलक जाऊन पोहोचेल. फलकावरती आपण पाहतोय धावा आहेत त्या एकंदर 20. षटकातील नाही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस मात्र फटका जरूर चांगला खेळलाय आणि अगदीच जर आपण पाहिलं पुन्हा एकदा कव्हरचं क्षेत्र निवडलंय. सुरेख कव्हर ड्राईव्ह. धावा मिळत आहेत त्या 2. दोन्ही फलंदाजांची खासियत आहे विक्रम नाईक सर. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा अशीच धाव ते घेत असतात. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली आहे. यावेळेस मात्र अखेरच्या क्षणी चेंडूला फोर्स केलाय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता पण तत्पूर्वी धावा जोडल्या जात आहेत त्या एकंदर 2 आणि त्या 2 धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 24 धावा. षटक क्रमांक 2 समाप्त झालाय आणि आता मात्र नवीन गोलंदाज कोण येईल बॉलिंग मार्कवरती चतुर्भुज संघाकडनं हे मात्र पाहणं महत्वाचं आहे. आणि आता मात्र सुहास याला षटक देण्यास काही हरकत नाहीये. जर त्याला षटक दिलं तर 300 रुपयाचा कॅश प्राइज आणि विकेट घेतली तर मात्र प्रति विकेट करता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. असं एक आगळं वेगळं पारितोषिक आहे पण प्रतीक्षा करावी लागेल. सुहास मात्र षटक हाताळण्याकरता आलेला नाहीये तर तो पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये आहे. ते म्हणजे आपण पाहतोय ते काऊ कॉर्नरचं क्षेत्र. धावसंख्या आहे फलकावरती एकंदर 24 धावा. वारेड गावचे जावई ज्ञानेश्वर शेळके हे जर फलंदाजी करता आले तर मात्र 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फटका आहे तो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. विकेटचं पतन. फलंदाज बाद. आणि आता मात्र फलंदाजी कोण आलाय तो आलाय. नाव आहे श्रावण ठाकरे आणि तो फलंदाजी करता आल्यामुळे त्याला 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि प्रति षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या स्पर्धेचे करता धरता आपण पाहतोय श्रावण ठाकरे ज्यांना आम्ही नाव दिलंय बाहुबली ऑफ वारेट. पण त्या बाहुबलीची कामगिरी मात्र 2 सामन्यामध्ये अपेक्षेप्रमाणे दिसलेली नाहीये. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय श्रावण ठाकरे यांनी षटकार मारला आणि जर तो खाली पडला तर दत्ता सदगीर यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज. षटकार मारून जमिनीवर पडायचंय. गेला 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 आणि तो गेला. स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार 6 धावा. पण नियम आणि अट अशी होती श्रावण ठाकरे खाली पडलेले नाहीयेत. जर पडले असते तर 1000 रुपये लागू झाले असते. क्या बात आहे. तुषार यांच्याकडनं 500 रुपये म्हणजे आतापर्यंत 800 रुपये श्रवण ठाकरेच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र लय
सापडलेली आहे. ते नाव आहे बाहुबली ऑफ वारेत श्रावण ठाकरे. आता मात्र 1300 रुपये जमा झालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये. तुषार पाटील यांच्याकडून दिले जातील. धावा आहेत फलकावरती एकूण एकंदर 36 आणि जिंकण्याकरता फक्त ना फक्त 3 धावांची गरज आहे. षटकाराची हॅट्रिक होईल का? आणि षटकाराची हॅट्रिक हुकलेली आहे. एकच धाव मिळेल. तू मै पाहायला मिळते पण मात्र नाही. एक आणि एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचेल 37 या अंकावरती. रन रेट सुधारण्याची चांगली संधी आहे ओल्डी गोल्डी स्पोर्ट्स या संघाला. पण त्या दृष्टिकोनातून खेळ होणं हे तुमच्या करता देखील आणि तुमच्या संघाच्या क्वालिफिकेशन करता देखील महत्वाचं आहे. रमेश बाळा जाधव बघूया काय करतायत. यावेळेस मात्र चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न निघून गेला. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. आता मात्र या चेंडूवरती जर 2 धावा केल्या तर 12 चेंडू राखून जिंकण्याची नामी संधी आहे. आणि श्रावण ठाकरे याला 1400 रुपये 100 रुपये अधिकचे हे ऑनलाईन पेड झालेले आहेत. त्याची रिसिप्ट सुद्धा आलेली आमच्याकडे. क्या बात आहे. 1300 रुपये होते तिथे 100 रुपये अजून टाकले. 1400 रुपये पोहोचलेले आहेत. एक धाव मिळालेली आहे. बघूया काय घडतंय. दुसरी धाव पूर्ण होईल का? पण मात्र नाही नाही नाही. 12 चेंडू मध्ये आता मात्र 1 धाव करायची आहे. फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपण पाहतोय रमेश बाळा जाधव, उद्योगपती, प्रगती सुपर मार्केटचे ओनर. सुहास पाटील आता मात्र बॉलिंग करता आलेले आहेत आणि त्यांना गोलंदाजी दिलेली आहे. त्यांना गोलंदाजी दिल्याबद्दल 500 रुपये आणि 1000 रुपये पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली तर सुहास येणे. रूपम पाटील यांच्याकडून. क्या बात आहे. काय घडलंय पाहणं महत्वाचं राहील. आणि विजयाची 1 धाव पूर्ण. आणि आता मात्र दुर्दैवाने म्हणावं लागतंय श्री चतुर्भुज स्पोर्ट्स कुडूस संघ आता मात्र 3रा पराभव त्यांना स्वीकारावा लागलाय. पण तरी सुद्धा त्याने चांगला खेळ दाखवला याबद्दल तीळ मात्र शंका नाही. श्रावण ठाकरे आपण एकदा ऑनलाईन चेक करा. आपल्या फोन पे ला पैसे जमा झालेले आहेत 1400 रुपये. 100 रुपये अधिक जमा केलेले आहेत. तुषार